बारामतीचा बिग बॉस सूरज चव्हाण याला रोजगार कट्टा या चॅनलतर्फे गोलीगत शुभेच्छा। स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी शांत निसर्गरम्य वातावरण असणारी अभ्यासिका म्हणजे अक्षय अभ्यासिका। या अभ्यासिकेत आपल्याला मिळेल स्वच्छ फिल्टरचे पाणी, मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, प्रत्येकाला स्वतंत्र चार्जिंग पिनची सोय, तसेच मोफत दररोज वर्तमानपत्रे। अक्षय अभ्यासिका 1 आणि अक्षय अभ्यासिका 2 या दोन्ही अभ्यासिका तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या परिसरात आहेत। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आजच्या विजेत्यांना मिळणार आहे लक्षशिला फाउंडेशन बारामती यांच्यातर्फे चांदीचा गणपती व श्री गणेश फॅब्रिकेशन पवईमाळ पंधरे यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षांची पुस्तके। याशिवाय अक्षय अभ्यासिकेचे संस्थापक अक्षय सर यांच्यातर्फे या महिन्याच्या फीमध्ये 50% सवलत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज क्विज कट्टाच्या 6व्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आलो आहोत अक्षय अभ्यासिका TC कॉलेजच्या समोरची। तर आज या विद्यार्थ्यांसोबत आपण खेळणार आहोत नॉलेज क्विज कट्टा। चला तर मग आपण या विद्यार्थ्यांसोबत खेळूयात प्रश्न मंजुषा। माझा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? ज्याला कोणाला उत्तर येते त्याने हात वरती करायचा आहे। ओके, या सर पुढे। नंदुरबार। नंदुरबार हे उत्तर सरांचं चुकलेलं आहे। मी पुन्हा एकदा विचारतो, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? हां, पालघर। पालघर हे देखील उत्तर चुकलेलं आहे। ज्याला कोणाला उत्तर बरोबर येतं आहे त्यांनी हातवरती करायचं आहे। लोकसंख्येच्या घनता ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे असा कोणता जिल्हा आहे? हां, मुंबई उपनगर। सर्वात जास्त घनता आहे त्याच्यामध्ये कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? हां, गडचिरोली। गडचिरोली नाही, हे पण उत्तर चुकीचं आहे। लोकसंख्या सगळ्यात कमी लोकसंख्या, पॉप्युलेशन सगळ्यात कमी आहे। मी तुम्हाला एक क्ल्यू देतो। हां, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग हे उत्तर अगदी बरोबर आहे। सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या। सिंधुदुर्ग हे उत्तर अगदी बरोबर आहे। सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्यानंतर सरांना आपण विचारणार आहोत, सर तुमचं नाव काय आहे आणि कुठून आलं? माझं नाव वैभव महादेव गाडवे, मी रावणगाव राहणार आणि तालुका दौंड, जिल्हा पुणे। सर कोणत्या परीक्षेची तयारी करताय आपण? कंबाईनची तयारी करत आहेत सर। वैभव सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे की मुरळी प्रथा बंद करण्यासाठी सर्वात पहिले कोणत्या समाजसुधारकाने प्रयत्न केले? मुरळी प्रथा कर्वे। कर्वे पण कोणते? म्हणजे महर्षी विठ्ठल कर्वे। महर्षी विठ्ठल कर्वे हे देखील उत्तर अगदी बरोबर आहे। 2 प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिलेले आहेत। सरांसाठीचा मी तिसरा प्रश्न विचारणार आहे, पण आपल्या सर्वांसाठी एक सांगतो की 3 प्रश्नांची उत्तरं जर बरोबर दिली तर त्यांना काय मिळणार आहे? चांदीचा गणपती आणि पुस्तक। चांदीचा गणपती, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आणि एक आकर्षक प्रमाणपत्र। तर तिसरा प्रश्न सरांसाठी हा आहे की फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक कोण आहेत? फॉरवर्ड ब्लॉकचे नेताजी सुभाषचंद्र बोस हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि सरांनी जिंकलेलं आहे एक आकर्षक गणपती, स्पर्धा परीक्षांचं पुस्तक आणि एक सुंदर असं सर्टिफिकेट। तर आपण या ठिकाणी पुढचा राऊंड खेळणार आहोत। सरांना या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बक्षीस वितरण करण्यात येईल। ठीक आहे सर। यानंतरचा मी पुढचा प्रश्न विचारत आहे आपल्या सर्वांसाठी की खेडेगावामध्ये जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? खेडेगावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जन्म मृत्यूची नोंद ठेवली जाते, तर तो कोण ठेवतो? ज्याला येते त्याने हातवरती करायचं। ग्रामसेवक हे उत्तर अगदी बरोबर आहे। सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या। सर तुमचं नाव आणि कुठून आलं? वैभव शिंगाडे, शेळगाव। या देखील सरांचं नाव वैभव आहे। वैभव सरांसाठी आपण पुढचा प्रश्न विचारत आहोत की दार्जिलिंग हे सुप्रसिद्ध पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाही, ठीक आहे। सरांनी चांगला प्रयत्न केला। तुमच्या उपस्थितांपैकी कोणाला येत आहे का? दार्जिलिंग हे सुप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? राज्याचं नाव सांगितलं तरी चालेल। कोणाला येत आहे? हां, या वेस्ट बेंगॉल हे उत्तर अगदी बरोबर आहे। सरांसाठी जोरदार टाळ्या। मी परत राज्य पण विचारलं त्यांनी। ठीक आहे, या मी परत राज्य पण विचारलं। ओके, ठीक आहे। ओके, ठीक आहे। हा प्रश्न रद्द होईल। ठीक आहे। यानंतर मी पुढचा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला। जिल्ह्याचं उत्तर तुम्हाला आलेलं नाही, त्याच्यामुळे मी राज्य विचारलं, सोपा प्रश्न केला थोडासा। ठीक आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामी आपल्या सर्वांना माहिती आहेत,
बरोबर. त्यांची समाधी कुठं आहे माहिती आहे का? हां, सातारा सज्जनगड हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढं. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि कुठून आलं? श्रेयश गायकवाड, बारामतीतलंच आहे. ओके, श्रेयस सरांसाठी माझा पुढचा प्रश्न आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? प्रॉम्प्टिंग नाही करायचं. माहीत नाही सर. ओके, माहीत नाही त्यांना. ठीक आहे. यानंतर मुलींपैकी विचारणार आहे. या मॅडम पुढं. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. मोस्ट ऑफ द UPSC स्टुडंट हे पुस्तक रेफर करतात. मॅडम तुमचं नाव आणि कुठून आलं? मी अश्विनी खेमनार, मी अहमदनगरवरून आले आणि मी सेट नेटचं प्रिपरेशन करते. सेट नेटचं प्रिपरेशन करतात मॅम. अश्विनी मॅमसाठी हा पुढचा प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये रेशीम कापड गिरणी हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? मी परत एकदा प्रश्न विचारतो. जळगाव जिल्ह्यामध्ये रेशीम कापड गिरणी हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? नाही, मला नाही येत स्पर्धा परीक्षेचं. ओके, स्पर्धा परीक्षांचं येत नाही. ठीक आहे. याचं उत्तर आहे पिंपराळा. ओके, तुमच्या माहितीसाठी. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे की अयोध्या म्हणजे जय श्रीराम म्हणजे प्रभू श्रीरामांची जी नगरी आहे अयोध्या नगरी, तर तिचा अयोध्या ॲज अ उल्लेख सर्वात पहिले कोणत्या टेक्स्चरमध्ये आढळतो? अयोध्येचा उल्लेख सर्वात पहिले कुठल्या इन्क्रिप्शनमध्ये, कुठल्या बुक्समध्ये आढळतो? हिस्ट्रीची रिलेटेड प्रश्न आहे. एन्शियंट इंडिया, प्राचीन भारत, त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. असे कोणते टेक्स्ट आहेत की ज्याच्या स्क्रप्चर्स आहेत की ज्याच्यामध्ये अयोध्या नगरीचा उल्लेख आढळतो? येते कोणाला? येते? ओके, ऋग्वेद असं त्याचं उत्तर आहे. ऋग्वेदामध्ये सर्वात पहिल्यांदा अयोध्या नगरीचा उल्लेख आढळतो. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे की गलगंड रोग जो आहे तो कशाच्या कमतरतेमुळे होतो? गलगंड रोग हा कशाच्या या सर पुढे. ज्याला येते त्याने हात वरती केला. व्हेरी गुड. आयोडीनच्या कमतरतेमुळे होते. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आयोडीन म्हणजे फेरस, त्याच्या कमतरतेमुळे गलगंड रोग होतो. सर तुमचं नाव आणि कुठून आलं? मयूर बनकर, शिरसुपळ. मयूर सर हे शिरसुपळवरून आलेले आहेत. आणि सर कशाची तयारी करता आपण? कंबाईनची तयारी करता सर. सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नाही येते. मुलींपैकी कोणाला येते? माझे विद्यापीठ लेखक पुस्तकाचे कोण आहेत? मुलांपैकी इकडं मागं नाही. ओके, नारायण सुर्वे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक आहेत. चित्रपट बघायला तुम्हाला सर्वात जास्त आवडतं बरोबर? तर गांधी चित्रपट कोणी कोणी पाहिलाय? गांधी चित्रपट पाहिलाय का? नाही. ओके, तर त्या गांधी चित्रपटामध्ये कस्तुरबा गांधींची भूमिका कोणत्या अभिनेत्रीने केली सांगता येईल का? हां, हो, 1982 सालचा रोहिणी हट्टंगडी हे उत्तर अगदी बरोबर आहे. 1982 सालचं. सरांसाठीचा आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे की भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून त्याची लांबी किती असते? जिओ स्टेशनरी सॅटेलाईटची लांबी पृथ्वीपासून किती हजार किलोमीटर असते? नाही, काय आयडिया नाही. सॅटेलाईटचे दोन प्रकार असतात. एक जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आणि एक पोलार सॅटेलाईट. बरोबर. पोलार सॅटेलाईट हा कमी उंचीवरती प्रक्षेपित केला जातो आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाईट जो आहे तो किती किलोमीटर उंचीवरती सेट केला जातो? काय कल्पना आहे? नाही. तुम्हाला कुणाला माहिती आहे? जिओग्राफीशी रिलेटेड, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन आहे. येते? हां येते? नाही. ज्याला उत्तर येते त्यांनी हात वर करा. चुकलं तरी चालेल. येते? हां सर. नाही. हां 35,700 म्हणजे सरांनी एकदम प्रिसाईज सांगितलेलं आहे, पण रफली आपण बघतो 36,000 किलोमीटर. या सर बरोबर आहे उत्तर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि कुठून आलात? सुहास गावडे, माळशिरस तालुका.
सुहास सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे LAN लॅन याचा लॉंग फॉर्म काय? कॉम्प्युटरशी रिलेटेड प्रश्न आहे. नाही. एक संगणकाला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. लॅन, वॅन, मॅन असे वेगवेगळे त्याचे आहेत, तर त्याचे लॉंग फॉर्म काय आहे? नाहीत. नाही. उपस्थितांपैकी तुम्हाला कोणाला पैकी येत आहे? लॅन त्याचं लॉंग फॉर्म लोकल एरिया नेटवर्क. हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळी. या सर, पुढे या. या सर. सर तुमचं नाव आणि कुठून आलात? मी बारामतीवरून आलो. माझं नाव ऋतिक बडे. ओके, ऋतिक सरांसाठीच आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत की आपलं जे राष्ट्रगीत आहे तो राष्ट्रगीत गायनाचा काळ किती आहे? 1994. नाही नाही, काळ म्हणजे नॉट इन द सेन्सेस, सेकंद. किती सेकंदामध्ये? 52 सेकंद. 52 सेकंद. हे उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. 52 सेकंद हे उत्तर अगदी बरोबर आहे. सर पुढे या इथं. सरांनी 2 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत आणि सरांनी जर 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर सरांना काय मिळणार आहे? आणि स्पर्धा पुस्तक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या ठिकाणी सरांसाठीचा पुढचा प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत की तापी पूर्णा संगमावरती कोणते क्षेत्र वसलेले आहे? तापी आणि पूर्णा या 2 नद्यांच्या पुढं बघा सर. तापी आणि पूर्णा या 2 नद्यांच्या संगमावरती कुठलं तीर्थक्षेत्र, कुठलं सुप्रसिद्ध क्षेत्र वसलेलं आहे? तापी. येत आहे उत्तर? 2 मिनिटं आठवू द्या की. आठवण. तापी म्हणजे देवाचं तीर्थक्षेत्र ना? हो, देवाचं तीर्थक्षेत्र आहे. 50% तुम्ही उत्तर दिलेलं आहे बरोबर. आता उरलेल्या 50%साठी प्रयत्न करा. आपलं शंकराचं नाही. येते? कोणतं सोनं होतो? तापी आणि नर्मदा. ओके क्षेत्र ओके. नाही येत, सरांना येत नाही आहे. ज्याला कोणाला येतं त्याने हातवरती करा. हां, बोला 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 सर. बरोबर येते. इकडं मुलींपैकी कोणाला येते? तुम्हाला नाही? सरांनी 50% बरोबर उत्तर दिलं होतं. याचा अर्थ 4 अक्षरी ते नाव आहे, त्याचं नाव आहे चांगदेव. हां, तर ते उत्तर आहे. ठीक आहे, सरांनी खूप चांगला प्रयत्न केला. यानंतर मी मराठी व्याकरणाचा या ठिकाणी पुढचा प्रश्न विचारणार आहे. मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे विद्वान शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? ज्याला उत्तर येतं त्याने हातवरती करायचं. विद्वान शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? हे उत्तर हे कोरसमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न रद्द होईल. ज्याला कुणाला उत्तर येतं आहे त्याने फक्त हातवरती करायचं आहे. हा नियम आहे. कृपया आपण नियमाला धरून राहावे जेणेकरून जास्त उत्तरं फुटणार नाहीत. ठीक आहे, यानंतरचा पुढचा प्रश्न आहे व्याकरणाशी संबंधित प्रश्न आहे. मराठी व्याकरण ज्याचं चांगलं आहे, म्हणजे मराठी व्याकरणासाठी तुम्ही कोणतं पुस्तक रेफर करता? मोरा वाळिंबे सरांचं. ओके, तर त्याच्यामधलाच हा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न असा आहे की राजा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? लगेच राणी म्हणायचं नाही. राणी हे चुकीचं उत्तर आहे. तुम्हाला कोणाला येते? राजा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? कोणी वाचलंय आतापर्यंत? मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास तुमचा असेल तर हे उत्तर तुम्हाला 100% येणार. 2011 सालच्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. मागच्या 10-15 वर्षापूर्वीचे काय नाही. ज्याला कोणाला येते त्याने हातवरती करायचा आहे. नाही येत? ठीक आहे, आता तुमच्या माहितीमध्ये थोडीशी भर पडणार आहे. राजा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे भूर्ज. ओके, भूर्ज. ओके, यानंतर एक लेखकाच्या निगडीत प्रश्न आहे. लेखकाच्या टोपण नावाशी निगडीत प्रश्न आहे. आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे?
आरती प्रभू हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? येते? आरती प्रभू हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? नाही? त्याचं उत्तर आहे चित्र्य, म्हणजे चिरंजीव त्र्यंबक खानोलकर त्यांचं नाव आहे. म्हणजे बऱ्याचदा प्रश्नाचं उत्तर दिल्यावरती आपल्याला असं वाटतं अरे हे तर मला येत होतं, मी हे वाचलेलं आहे. पण बऱ्याचदा वन लाईनरचा आपला अभ्यास नसतो, किंवा असंही होतं की आपल्याला एक प्रश्न आणि 4 पर्यायाची सवय झालेली असते, इलिमिनेशन टेक्निक. तर या मागचा उद्देशच हा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त शार्प मेमरी झाली पाहिजे. तो प्रश्न निम्मा आहे तोपर्यंतच तुम्हाला त्याचं उत्तर क्लिक झालं पाहिजे. ठीक आहे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे की कॅक्टस म्हणजे निवडुंगाचं झाड सगळ्यांनी बघितलं आहे, माहिती आहे सगळ्यांना निवडुंगाचं झाड. तर ते निवडुंगाचं जे झाड आहे तर ते त्याचं अन्न कुठं तयार करतं? ज्याला उत्तर येतं त्याने हातवरती करा. निवडुंगाचं झाड बघितलेलं आहे सगळ्यांनी, वाळवंटामध्ये असतं कॅक्टस. तर ते त्याचं जे अन्न आहे ते कुठं तयार करतं? येतं आहे? विज्ञान आणि त्यातली त्यात बॉटनीशी रिलेटेड प्रश्न आहे, वनस्पतीशास्त्राचा प्रश्न आहे. येतं आहे सर तुम्हाला? नाही? निवडुंगाचं झाड डोळ्यासमोर आलं, त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्लिक होतंय का? आठवतंय? तर त्याचं उत्तर आहे खोडामध्ये, त्याच्या स्टेममध्ये ते अन्न तयार करतं आणि त्याची जी पानं असतात मोठी, त्या पानामध्ये ते स्टोअर करतं. तयार करतं एका ठिकाणी, स्टोअर करतं एका ठिकाणी. बरोबर. कमी पाण्यावरती येणारी वनस्पती आहे आणि त्याच्यासारखीच दुसरी वनस्पती आहे बघा. मंडईमध्ये तुम्ही लाल रंगाचं फळ बघितलं असेल, ड्रॅगन फ्रूट. तर ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टसच्या कुळातलीच वनस्पती आहे आणि ते आपले प्लेटलेट्स कमी झाले तर आपण ते खाण्यासाठी ते वाढवतो, ते आणि किवी फळ. बरोबर. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गगन नारंग हे एका खेळाडूचं नाव आहे. तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हां, येते कोणाला? काय असं प्रॉम्प्टिंग नाही, हातवरती करायचं. नेमबाजी हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे नेमबाजी. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे नटसम्राट हे सुप्रसिद्ध नाटक कोणी लिहिलं? हे आहे थांबा, सांगू नका. तिकडं पुढं बघा कॅमेरा. नटसम्राट हे लिहिले. तोंडासमोर नाव मला आठवण आहे. 2 मिनिटं. तोंडासमोर नाव आहे पण आठवत नाही. बऱ्याचदा असं होतं आपण वाचलेलं असतं पण आपल्या आठवत नाही. ऑप्शन नाही का सांगत? नाही, ऑप्शन नाही. 5 अक्षरी नाव आहे. 5 अक्षरी नाही, सॉरी 6 अक्षरी नाव आहे. 6 अक्षरी का? 6 अक्षरी नाव. हे 6 अक्षरी नाव आहे आणि शेवटची 2 नावं कर असं आहे. कर. आता यायला पाहिजे. आता भरपूर क्ल्यू दिलेला आहे मोठा. इकडं मुलींपैकी कोणाला येते? विवा शिरवाडकर हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिले आहेत. आता 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर जर सरांनी बरोबर दिलं तर सरांना आकर्षक गिफ्ट मिळणार आहेत. सरांसाठीचा माझा 3रा आणि शेवटचा प्रश्न आहे की जो प्रश्नाचं उत्तर दिल्यावर त्यांना बक्षीस मिळू शकतं. होलोग्राफीसाठी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? होलोग्राफी. हो. होलोग्राफी म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक असं डिव्हाइस असतं, त्या डिव्हाइसमधून असे रेज येतात आणि तिथं आपण होलोग्राफिक इमेजेस तयार करू शकतो, त्याच्यासोबत बोलू शकतो, इंटरॅक्ट करू शकतो. त्याला कोणत्या किरणांचा वापर केला जातो? होलोग्राफीसाठी कोणत्या रेजचा वापर केला जातो? अल्फा नाही, हे उत्तर चुकलेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला येते उपस्थितांपैकी? होलोग्राफीसाठी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? होलोग्राफी म्हणजे लक्षात आलं काय येते की किरणांचा वापर तयार करून तिथं, म्हणजे थोडक्यात काय, प्रोजेक्टरसारखं, पण त्या प्रोजेक्टरची जी किरणं प्रोजेक्ट होत आहेत त्याच्यामध्येच ती आकृती असते. समजा एखाद्या माणसाची आकृती असेल, असं वाटतं तो माणूस आपल्यासोबत बोलतोय, पण ते रेज असतात, UV रेज नाही. काय एक्स रेज हे उत्तर अगदी बरोबर आहे. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. एकच येतं. या पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे मॅडमसाठी. कशाचा?
मॅथमॅटिक्सचा प्रश्न नाही, गणिताचे प्रश्न असे तोंडी कसं विचारणार. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, थोडासा सोपा विचारतो की चास कमान प्रकल्प कुठे आहे? कोणता? चास कमान प्रकल्प कुठे आहे? कशाशी निगडीत आहे? हा जलविद्युतशी निगडीत आहे. कोयना? कोयना नाही, कोयना धरण कोयनाशी निगडीत आहे. चास कमान प्रकल्प तुम्हाला हां तालुका कोणत्या तालुक्यामध्ये आहे? एक क्ल्यू देतो तुमच्यासाठी की तो पुणे जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये आहे. थांबा, ज्याला येते त्यांनी थांबून ठेवा. येत आहे नाही, ज्याला येते त्याने हातवरती करा सर. येत आहे मॅम? नाही, ठीक आहे. आणखीन कोणाला येते? आंबेगाव नाही, जवळचंच आहे त्याच्या, पुणे जिल्ह्यातलंच आहे, जवळपासचं आहे त्याच्या. आंबेगावच्या जवळपासचे तालुके नावं सांगा पटापटा. शिरूर नाही, घोडेगाव नाही, जवळपास नाही, हवेली पुण्यात आलं. हां, खडकवासला नाही, खेड हे उत्तर अगदी बरोबर आहे. या पुढे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि कुठून आलात? महेश मेत्रे, शिरसुपळ. महेश सर शिरसुपळवरून आलेत. कोणत्या परीक्षेची तयारी करता? पोलीस भरतीसाठी तयारी करतात. ओके, सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, 2012 साली जे ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या तर त्या कोणत्या देशामध्ये घेण्यात आल्या? 2012 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा, पोलीस भरतीचाच प्रश्न आहे. नाही माहिती? तुमच्यापैकी कोणाला येते? हां, नाही. लंडन हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि कुठून आलं? श्रेयस गायकवाड, राहणार बारामती. ओके, श्रेयस सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे की मुलीचा जो जन्म आहे, गर्ल चाइल्ड, तिचा जो जन्म आहे तर तो कोणत्या गुणसूत्रांमुळे होतो? विच क्रोमोझोम इज इन्व्हॉल्व? बरोबर आहे का? XX सरांनी उत्तर दिलेलं आहे, हे बरोबर उत्तर आहे का? बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिली आहेत. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहेत. हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट हे जगात सगळ्यात पहिले कुठल्या देशामध्ये झालं? USA नाही, USA नाही. हृदयरोग प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट जे आहे ते सगळ्यात पहिले कोणत्या देशामध्ये झालं सांगता येईल? USA नाही, दक्षिण आफ्रिका हे उत्तर अगदी बरोबर आहे. कोणी दिलं उत्तर? या पुढे या सर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि योगेश मोहिते, बारामती. योगेश सरांसाठी जोरदार टाळ्या. कारण बऱ्याचदा आपण एक लॉजिकल थिंक करण्यासाठी त्याच्यात जातो की हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे काय, मेडिकल, आणि मेडिकल सेक्टर सध्या सगळ्यात जास्त प्रगत कुठं आहे तर US, UK, रशिया वगैरे असे उत्तर आपल्याला येतात. म्हणजे इंटेलिजंट थिंकिंग ज्याला म्हणू आपण. पण बेसिकली काही प्रश्नांची उत्तर खूप सोपे असतात, ज्यात आपण एक्सपेक्ट पण केलं नाही अशी उत्तरं असतात. मग आता साऊथ आफ्रिका बघा, तसा मागास देश आहे पण या टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये तो देश पहिला ठरलेला आहे. म्हणजे हृदय प्रत्यारोपणसाठी साऊथ आफ्रिका हा पहिला देश आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न मी सरांना विचारणार आहे की अंकलेश्वर खनिज तेल प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? अंकलेश्वर मध्य प्रदेश. नाही, गुजरात. ओके, सरांनी पहिलं चुकीचं उत्तर दिलेलं आहे, दुसरं बरोबर उत्तर दिलेलं आहे. काय केलं पाहिजे? सरांना तिसरा प्रश्न विचारला पाहिजे का? विचारा. ठीक आहे, सरांसाठीच आपण या प्रश्नासाठी एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सरांना तिसरा प्रश्न विचारणार आहोत. शेतीच्या संदर्भात प्रश्न आहे हा. श्रद्धा ही व्हरायटी कोणत्या पिकाची आहे? बाजरी हे उत्तर अगदी बरोबर आहे. श्रद्धा आणि सबुरी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी त्या बाजरी या पिकासाठी त्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत. सरांनी तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहेत. सरांना गिफ्ट मिळणार आहे. शेवटच्या सदरामध्ये आणखी एक राऊंड आपण तुमच्यासोबत खेळणार आहोत. या ठिकाणी मी तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न विचारतो की चवदार तळ्याचा सत्याग्रह
हा कोणत्या तारखेला झाला? हां 20 मार्च. 20 मार्च हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि कुठून आलात? अजिंक्य वाघमारे, तांदूळवाडी. अजिंक्य सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे. यवतमाळमध्ये कोणती डोंगर रांग आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणती डोंगर रांग आहे? बालाघाट. बालाघाट नाही. बघा येते का? 3 अक्षरी आहे. 3 अक्षरी आहे. येते कुणाला? नाही. नाही. अजिंठा हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अजिंठा डोंगररांगेमध्ये यवतमाळ या जिल्ह्यामध्ये येतं. यानंतर सरांसाठीचा पुढचा प्रश्न मी विचारणार आहे. हो या जमातीचे लोक कोणत्या राज्यामध्ये आढळतात? हो या जमातीचे लोक कोणत्या राज्यामध्ये आढळतात? आसाम. त्याच भागातला जिल्हा आहे, तालुका आहे, सॉरी राज्य आहे, त्याच भागातलं नॉर्थ ईस्ट स्टेट आहे ते. मेघालय. नाही, उत्तर चुकलेलं आहे. कुणाला येते का? 4 अक्षरी आहे. नागालँड नाही. प्रत्येकाने एक सांगितलं तरी कुणाचं तरी बरोबर येईल उत्तर. नाही. मिझोरम. नाही. महेंद्रसिंग धोनींचं ते राज्य आहे. झारखंड हे उत्तर अगदी बरोबर आहे. पण काय झालेलं आहे, सर्वांनी हा प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा प्रश्न मी विचारणार आहे की कोणत्या प्राण्याला, भारतामध्ये कोणत्या प्राण्याला वारसा प्राणी म्हणून बघितलं जातं? हेरिटेज, वारसा. कोणता प्राणी राष्ट्रीय वारसा दर्जा त्याला बहाल झालेला आहे? कुठल्या प्राण्याला? शेकरू नाही, तो महाराष्ट्राचा आहे राज्य प्राणी. येते. कल्चरल त्याचं इम्पॉर्टन्स आहे त्या प्राण्याचं. इमू नाही, भारतामध्ये इमू तितका कॉमन नाही. तो प्राणी मोठ्या मोठ्या युद्धामध्ये, लढायामध्ये वापरला जायचा. आता आलं पाहिजे उत्तर. बाहुबलीमध्ये पण वापरला आहे तो प्राणी. हत्ती हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठीच आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. त्यासाठी तुम्हाला थोडक्यात सांगतो हत्तीविषयी की हत्तीमध्ये 2 प्रकारचे दात असतात, बरोबर? एक खायचे दात आणि दुसरे दाखवायचे. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. नामदेव महाराजांचे गुरु जे आहेत विसोबा खेचर, तर त्यांचं गाव कोणतं आहे? वारकरी संप्रदायातला गुरु जे आहेत विसोबा खेचर, तर त्यांच्या गुरूंचं जे गाव आहे ते कुठलं आहे? तुम्हाला आणखीन एक क्ल्यू देतो. त्या गावामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रातलं गाव आहे. औंढा नागनाथ. औंढा नागनाथ हे उत्तर अगदी बरोबर आहे. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी बरोबर दिलेली आहेत. आता तिसरा प्रश्न सरांना विचारणार आहे. हत्तीचा झाला, तर बैलांचा प्रश्न विचारतो. जलीकट्टू हा जो खेळ आहे, तर तो खेळ आपल्या सर्वांना माहिती आहे. कुठल्या राज्यात? माहीत नाही. मग पुढचा प्रश्न हाच विचारायला पाहिजे होता की कुठल्या राज्यातला आहे. ठीक आहे, तमिळनाडूचा हा सुप्रसिद्ध खेळ आहे जलीकट्टू. तर त्या खेळावरती बंदी आणली होती. तर ती बंदी कोणत्या साली आणली होती? बंदी. जल्लीकट्टू खेळाविषयी माहिती आहे कोणाला? कांतारा पिक्चरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दाखवली बघा. त्याच्यामध्ये केरळ नाही, कोणत्या साली? 13 साली. जवळपास उत्तर आहे त्याचं 14 नंतर 12 हे अंदाजे आहे. याचं उत्तर आहे 2014 साली. 2014 साली ही बंदी घालण्यात आलेली आहे. हां, सरांनी खूप चांगला प्रयत्न केला. आपण त्यांना आणखीन एक प्रश्न विचारूया, चालेल का सरांना? चौथा प्रश्न विचारला तर? ओके, चौथा प्रश्न आहे सरांसाठी की दारू पिणं ही वाईट सवय आहे, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे?
म्हणजे काळात का कसं? मिश्र वाक्य, साधं वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य. हा व्याकरणाचा प्रश्न आहे, मराठी व्याकरणाचा. दारू पिणे ही वाईट सवय. हो, तुम्हाला वाटतं का ही वाईट सवय? नाही, चांगली. चांगली सवय. सगळ्यांनी मिळून संपवली पाहिजे ती. ओके, विनोदाचा भाग. विनोदाचा भाग आहे. वाईट आहे तसं, पण संयुक्त वाक्य असं वाटतं मला. मराठी भाषेतले सगळे नियमावली सगळ्या आठवून बघा, कारण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हे वाक्याचं उत्तर तुम्हाला बरोबर दिलं तर तुम्ही एका बक्षीस तुम्हाला मिळू शकतं. दारू पिणे ही वाईट सवय आहे, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तुमच्यापैकी कोणाला येते? संयुक्त वाक्य नाही, केवळ वाक्य. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. हा पोलीस भरतीमधला प्रश्न होता आणि तुमच्याच सिलेबसमधले काही प्रश्न आम्ही काढलेले आहेत. मॅडमसाठी आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत की मातीमध्ये जो जिवंत भाग आहे तो कशामुळं त्याला म्हणतो की लिव्हिंग सॉईल? जिवंत भाग कशामुळं आहे? ह्युमसमुळं आहे. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? तो लिव्हिंग पार्ट आहे. आणि या लिव्हिंग पार्टमध्ये पहिल्या 15 सेंटीमीटरच्या थरामध्ये तो लिव्हिंग पार्ट असतो. आणि जी शॅलो रूटेड क्रॉप्स असतात, ज्याची मुळं छोटे असतात, उदाहरणार्थ गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याची रूट्स काय असतात? शॅलो असतात. तर ते काय करतात? तिथला न्यूट्रिटिव्ह लेअर सगळा ॲब्सॉर्ब करून घेतात. ठीक आहे, मॅडमनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहेत. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. मॅडमला तिसरा प्रश्न विचारणार आहे. डॉट्स ही आयुर्वेदिक डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? क्षयरोग. कॅन्सर, क्षयरोग. कोणतं उत्तर बरोबर आहे? कॅन्सर, एड्स, क्षयरोग. क्षयरोग हे उत्तर अगदी बरोबर आहे. डॉट्स ही एक उपचार पद्धती आहे. त्या गोळ्या घेतल्यानंतर त्या उपचार पद्धती घेतल्यानंतर तुम्ही क्षयरोगातून पूर्णपणे बरे होऊ शकता. असे पुणे, मुंबई, बेंगलोर यासारख्या मोठ्या मोठ्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत की जिथं क्षयरोगाविषयी जास्तीत जास्त अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी भारत सरकारने आरोग्य विभागामार्फत वेगवेगळे कॅम्पेन्स राबवलेले आहेत. त्याच्यापैकी डॉट्स एक उपचार पद्धती आहे जी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि जेणेकरून तुम्ही जो क्षयरोग आहे त्याच्यावरती तुम्ही कंट्रोल करू शकता. तशीच कॅन्सरसाठी पण एक पद्धत आहे, त्याला काय म्हणता येईल? अशी थेरपी आहे, कॅन्सरसुद्धा बरा होतो. किमोथेरपी ज्याचं नाव आहे, किंवा रेडिओ ॲक्टिव्ह थेरपी. त्याच्यामध्ये रेज असतात, त्याचा वापर करून तुमच्यामध्ये ज्या इन्फेक्टेड सेल्स आहेत तर त्यांना डॅमेज केलं जातं आणि नवीन सेल्स ज्या येत आहेत त्याचा DNA स्ट्रक्चर पूर्णपणे चेंज केला जातो. तर मॅडमनी तिन्ही प्रश्नाची उत्तर अगदी बरोबर दिले आहेत. मॅडमना हे आकर्षक गिफ्ट मिळत आहे. आणखीन एक राऊंड आपण घेणार आहोत. थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिलं? कोणी दिलं उत्तर? ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर थॉट्स ऑन पाकिस्तान हा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. सरांनी अत्यंत योग्य असं उत्तर दिलेलं आहे. सरांसाठी आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. पूरक कोणांच्या मापाची बेरीज किती होते? 180. 180 हे देखील उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. तिसरा प्रश्न सरांना विचारणार आहे. मॅग्नेटाईटचे रासायनिक गुणसूत्र काय आहे? Mn. नाही, मॅग्नीजचं Mn आहे. मॅग्नेटाईटचे काय आहे? केमिस्ट्रीशी रिलेटेड हा प्रश्न आहे. संध्या विचारता. हां, तेच तुम्ही आता सांगितलं तेच आहे, फक्त एक्झॅक्ट काय आहे ते. Mn मॅग्नीजसाठी आहे. Mn मॅग्नीज. मॅग्नेटाईटसाठी काय आहे? हेमॅटाईट, मॅग्नेटाईट, लिओनाईट त्यातलं? Mg. नाही, मॅग्नेशियमचं आहे ते. ठीक आहे, कुणाला येतं इकडं केमिस्ट्री? 12वी सायन्स, नीट सेट, नेट सेट मॅडम तुम्ही? मॅथमॅटिक्स. ओके, मॅथमॅटिक्सचे नाहीत माझ्याकडं प्रश्न. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न फिजिक्सशी रिलेटेड आहे. एक्सरेचा शोध कोणी लावलेला आहे? एक्सरेचा शोध कोणी लावलेला आहे? आपलं हाड एखादं तुटलं, डॅमेज झालं तर आपण एक्सरे काढायसाठी जातो. हां, अगदी बरोबर आहे. मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या. रॉटजेन या शास्त्रज्ञाने एक्सरेचा शोध लावलेला आहे. मॅमसाठी आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत की दुधाची शुद्धता हे कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने मोजली जाते? तसं नाही उत्तर द्यायचं. मिल्कची प्युरिटी हे कशाने मेजर केले जातं? असं कोणतं उपकरण आहे? आर्किमिडीज नाही, उपकरणाचं नाव नाही येते. ओके,
लॅक्टोमीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे. गुणी सांगितलं एकच महिन्याचं उत्तर. या मॅडम, या पुढं. मॅडमसाठी आपण पुढचा प्रश्न विचारणार आहे. गणिताचे प्रश्न नाही आहेत माझ्याकडे बेसिकली. ओके, मॅमसाठी आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. युनायटेड नेशनने 2023 वर्ष हे कशासाठी डिक्लेअर केलं होतं? कशाशी रिलेटेड? हे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड प्रश्न आहे. हे कोणत्या पिकांसाठी ते ह्यांना उत्तर येतं आहे? थांबा, ज्यांना उत्तर येते त्यांनी हात वर करा. त्यांना आठवू द्या पहिले. 1 मिनिट थांबा. नाही येते? ओके, थांबा. तुमच्यापैकी हात वर करा. नवीन चेहरे कोण आहेत? नवीन. हां, भरड धान्यांसाठी उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 2023 हे आर्थिक वर्ष युनायटेड नेशनने भरड धान्यांच्या विकासासाठी, त्यांच्या जास्तीत जास्त उत्पादन त्यांचं व्हावं, लागवडीखाली यावे, त्याच्यामध्ये असणारं हिडन पोटेन्शियल आहे, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, तर त्या एक्सप्लोअर करण्यासाठी, फूड प्रोसेसिंग उद्योगाला चालना देण्यासाठी, शेतकऱ्यांनी ही पिकाचं उत्पन्न जास्त घेण्यासाठी, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, फॉक्स मिलेट, तर अशा वेगवेगळ्या मिलेट्सच्या संदर्भामध्ये अवेअरनेस निर्माण होण्यासाठी हे वर्ष युनायटेड नेशनने डिक्लेअर केलं होतं. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे की 2022 सालचं फ्रूट ऑफ द इयरचा अवॉर्ड कुठल्या फळाला मिळाला होता? 2022 साली फ्रूट ऑफ द इयर, त्या वर्षाचं फळ म्हणून कुठल्या फ्रूटसाठी? हां, ड्रॅगन फ्रूट नाही, सफरचंद नाही, ॲपल. सगळे यांनी एक फळाचं नाव घ्या, कुणाच तरी बरोबर येईल. नाही. बरं, एक क्ल्यू देतो, ज्याचं पटकन उत्तर सांगा 1 सेकंदाच्यातच. त्या फळाच्या नावावरती एक फोन आहे. मगाशी सांगितलं सफरचंद नाही. हां, ब्लॅकबेरी हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे. ज्यावेळेस ॲपलचा फोन आत्ताच्या काळामध्ये एक स्टँडर्ड मानला जायचा, त्यावेळेस 10 वर्षापूर्वी ब्लॅकबेरी ह्या फोनला एकदम स्टँडर्ड फोन मानला जायचा. ठीक आहे. यानंतर सरांसाठीच आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत की ATM मशीन जे आहे, ATM, तर त्याचा लॉंग फॉर्म काय? ॲटो टेलर मशीन. ॲटोमॅटिक टेलर मशीन. ॲटोमॅटिक टेलर मशीन. ओके, बरोबर आहे सरांचं. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी बरोबर दिले आहेत. ॲटोमॅटिक टेलर मशीन ATM आहे. ATMला म्हणजे असं मुलांच्या भाषेमध्ये ऑल टाईम मनी असं पण म्हणतात. ऑल टाईम, कधी पण जाऊ, पैसे तुम्हाला तिथं मिळतात. ठीक आहे. ATMच्याच निगडीत माझा शेवटचा 3रा प्रश्न आहे. भारतामधलं पहिलं धान्याचं ATM कुठे आहे? तेलंगणा नाही. थोडा विचार करा, तुम्हाला येतं आहे? हां, उडीसा नाही, आंध्र प्रदेश नाही. पहिलं धान्याचं हरियाणा, पंजाबमध्ये आहे. पण पंजाबमध्ये कुठं आहे? नाही, एक्झॅक्ट लोकेशन. ओके, ठीक आहे, थँक्यू. गुरुग्राम असं त्याचं नाव आहे. गुरुग्राममध्ये ते पहिलं धान्याचं ATM आहे भारतातलं. ठीक आहे. असं देशातलं पहिलं इम्युनिटी क्लिनिक सेंटर कुठं आहे? देशातलं पहिलं इम्युनिटी सेंटर कुठं आहे? इम्युनिटी क्लिनिक म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं इम्युनिटी क्लिनिक कुठं आहे? हां, काय? पुण्यामध्ये नाही. त्याच भागामध्ये वरच्या नॉर्थ साईडलाच आहे. देशामधल्या नॉर्थ साईडला आहे. दिल्लीच्या आजूबाजूच्या आठवा पटपट. नाही, चंदीगड हे उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर सरांना तृतीयपंथीयांना पोलीस भरतीमध्ये आरक्षण देणारं पहिलं राज्य कोणतं आहे? विच इज द फर्स्ट स्टेट हू गिव्ह रिझर्वेशन टू ट्रान्सजेंडर्स? महाराष्ट्र नाही. थांब, तृतीयपंथी पोलीस भरतीचा प्रश्न आहे हा. नाही सर, काय नाही. ओके. आता कर्नाटक उत्तर कोणी दिलं पाठीमागनं? या पुढे या. कर्नाटक हे उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या. फक्त प्रॉम्प्टिंग करायचं नाही कोणी. सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे.
ऑस्कर मिळवणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण आहे? ऑस्कर मिळवणारा चित्रपटसृष्टीतला सर्वोत्तम ऑस्कर पुरस्कार मिळवणारा सर्वात पहिला भारतीय व्यक्ती कोण आहे? येत आहे? नाही. हां, रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर नाही. ऑस्कर म्हणतोय, ऑस्कर हा चित्रपटांसाठी दिला जातो. सत्यजित रे नाही. येत आहे? ए आर रहमान नाही. पहिला भारतीय असं म्हणालो मी. येत आहे? ओके, त्याचं उत्तर आहे भानू अथैया. हे नाव लक्षात ठेवा. त्यांना पहिला भारतीय ऑस्कर मिळाला होता. यानंतर आत्ता नुकतंच निधन झालेले देशातील पहिले संरक्षण दलाचे प्रमुख GDS कोण होते? हां, बिपिन राऊत. हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढं सरांना आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत की जगामधलं असं पहिलं एअरपोर्ट आहे जे पूर्णपणे सोलार ऑपरेटेड आहे, तर ते आपल्या इंडियामध्ये आहे. तर ते कुठं आहे इंडियामध्ये? दिल्ली. एअरपोर्ट आहे. हां, किनारपट्टीवरती आहे भारताच्या. मुंबई. पश्चिम. येत आहे कोणाला? पूर्णपणे सोलार ऑपरेटेड आहे. कोचीन. हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. केरळमध्ये हे एअरपोर्ट आहे आणि पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालणारं हे एअरपोर्ट आहे. सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे की भारतामधला पहिला फायर पार्क कुठे आहे? फायर पार्क नागपूरमध्ये नाही. नाही. येत आहे तुमच्यापैकी पहिला फायर पार्क? ओके, भुवनेश्वरमध्ये आहे पहिला फायर पार्क. भुवनेश्वरमध्ये आहे. तत्वबोधिनी संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तत्वबोधिनी संस्थेचे संस्थापक कोण आहेत? कोणी? हां, अगदी बरोबर, रवींद्रनाथ टागोर. हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, न्यू इंडिया वृत्तपत्राचे लेखक कोण होते? इकडं ॲनी बेझंट नाही. न्यू इंडिया वर्तमानपत्राचे लेखक पाठीमागं बिपिंद्र पाल. कोणी दिलं उत्तर? यापुढे बिपिंद्र पाल. हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? उपसभापती नाही का? हां, विस्तार अधिकारी. उत्तर बरोबर आहे. यापुढं सरांना या ठिकाणी पुढचा प्रश्न विचारणार आहे की शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? त्याचं नाव काय? कोल्हापुरामध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी जे वसतिगृह सुरू केलं तर त्यांचं नाव काय? तुमच्यापैकी येते कोणाला? हिस्ट्रीचा प्रश्न आहे. मॅडमला येते. तुम्हाला? इकडं. हां, मराठी नाही. मराठा नाही. हां, विक्टोरिया नाही. येते? ओके, मिस क्लार्क वसतिगृह हे आहे. बऱ्याच लोकांना असं वाटलं सारं हे तर वाचलं होतं. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारत सरकारची पहिली टांगसाळ कुठे आहे जिथं नाणी छापली जातात? पहिली. हां, नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्रात. भारतातली पहिली नाही. नॉर्थमध्ये 3 अक्षरी आहे. हो, नोएडा. उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, नॅशनल फिल्म आर्काईव्ह कुठे आहे? नॅशनल फिल्म आर्काईव्ह मुंबई. परत एकदा विचार करा. नाही येत. ओके, नॅशनल फिल्म आर्काईव्ह कुठं आहे? आर्काईव्ह म्हणजे जिथं आपण सगळे जे फिल्मचा दस्तऐवज आहे सगळा साठवून ठेवतो.
येते तुमच्यापैकी? पुण्यामध्ये आहे, पुण्यात आहे. नॅशनल फिल्म आर्काईव्ह पुण्यामध्ये आहे. ओके. एक धर्म एक जात एक ईश्वर अशी घोषणा कुणी केली? एक ईश्वर एक धर्म एक जात अशी घोषणा कुठल्या समाजसुधारकांनी केली, कुठल्या लेखकांनी केली? आठवतंय? नारायण गुरु हे उत्तर अगदी बरोबर आहे. या पुढं मोबाईलमध्ये तर नाही ना बघत, स्कॅम करचाल नाही तर. भारतामधली पहिली नगर परिषद कुठे आहे? कुठली आहे म्हणजे भारतातली पहिली नगर परिषद कुठली आहे? नाही माहीत. कुणाला येते पहिली नगर परिषद? हां, मद्रास हे उत्तर. अगदी मोबाईल आहे का ते? मोबाईलमध्ये बघू नका. ओके, मद्रास हे उत्तर. हां सर तुम्ही या. त्याच्या पुढचे हां तुम्ही या. हां बरोबर आहे, या. तुमच्यापैकी कोणाला येते? तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, यानंतर या पुढे. याचं उत्तर आहे मद्रास. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांना पुढचा प्रश्न विचारणार आहे की राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल. याच्यापेक्षा वेगळं उत्तर कोणाचं आहे का? इकडं परत एकदा प्रश्न विचारतो. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? येते? राष्ट्रपती हे उत्तर बरोबर आहे. या सर ज्याला उत्तर येते त्यांनी. ओके. कांदा ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? म्हणजे ट्यूबरमध्ये म्हणताय? ट्यूबरस आहे. ओके, 2 प्रश्नांची उत्तर सरांनी बरोबर दिले आहेत. तिसरा प्रश्न थोडासा विचारतो सरांनी. ओके. मराठीतला प्रश्न आहे हा. एकाच गोष्टींवर अनेक वेळी लक्ष देणाऱ्याला काय म्हटलं जातं? एकाच गोष्टीवर एकाच वेळी हां अनेक गोष्टींवरती लक्ष देणाऱ्या माणसास काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये येते मला. काय इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऑलराऊंडर म्हणतात त्याला. ऑलराऊंडर म्हणतात, बरोबर आहे. पण मराठीमध्ये तसा काय शब्द आहे? अष्टावधानी. अगदी बरोबर आहे. सरांनी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत. आणि आपल्याला या ठिकाणी पुढचा विनर पण मिळालेला आहे. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अक्षय सरांच्या हस्ते होत आहे. या सर. या ठिकाणी तिसरा विनरला देत आहोत. आपल्याला जे पारितोषिक मिळालेले आहेत ते लक्षशिला फाउंडेशनतर्फे आपल्याला चांदीचा गणपती देण्यात आला आहे, कृष्णाराम राजाराम आष्टेकर ज्वेलर्सतर्फे. आणि या ठिकाणी आपल्याला जी पुस्तकं मिळालेली आहेत ते पुस्तक आपल्याला गणेश फॅब्रिकेशन्स पंधरे यांच्यामार्फत मिळालेले आहे. तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला हे बक्षीस मिळाल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, तुमचा अनुभव काय आहे, तुम्हाला हे बक्षीस मिळाल्यावर कसं वाटते? सर तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतंय. काय होतं, अभ्यास केल्यानंतर थोडंसं एक आपण काय म्हणतो मनोरंजनात्मक पण एक गोष्ट पाहिजे असते. त्यामुळे हा जो तुम्ही उपक्रम राबवला आहे तो खूपच छान आहे. लायब्ररी बाहेर जाऊन, कारण मुलं सतत अभ्यासात असतात आणि एक आयडिया मिळून जाते की आपला पण अभ्यास किती आहे, आपण पण अचानक उत्तर देऊ शकतो का. कारण आजकाल कंबाईन किंवा जे एक्झाम चाललेत त्यामध्ये तुमचं टाईम मॅनेजमेंट सगळीकडे महत्त्वाची आहे. तर तुम्ही 4 पर्याय बघायला गेला तर तिथे पण वेळ जातो. त्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तेवढाच टाईम असतो. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न वगैरे काढून आणताय ते खूपच चांगला प्रोग्राम आहे तुमचा. त्याबद्दल तुम्हाला पुढील प्रोग्रामसाठी पण शुभेच्छा. आणि खूप मस्त वाटलं खेळून, जिंकल्याबद्दल तर खूपच मस्त वाटलं. म्हणजे काय सांगायचं, मला आत्तापर्यंत कुठं काय पारितोषिक मिळलं नाही. माझं तसं तर पहिलंच आहे पारितोषिक आहे, त्याबद्दल पण सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आपण मॅडमला विचारणार आहोत, त्यांना कसं वाटलं? खूप छान वाटलं. आणि जसं की म्हणजे तयारी सुरू केल्यानंतर
जास्त अभ्यास झाला तरी बेसिक तयारी मागे पडते. मग कधी ह्या प्रश्नातून बेसिक प्रश्न आपण कुठे मागे राहिलो हे कळतं. तसंच असं मोटिवेशन पण भेटलं की आपण करू शकतो असं. आणि थँक्यू. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नेक्स्ट पुढचा विनर यापुढेच आहे. 1-2 मिनटं. कसं वाटलं तुम्हाला बक्षीस मिळाल्यावर सांगायचं आहे? बक्षीस मिळाल्यावर आनंद झाला आणि तुम्ही जे प्रश्न विचारलं सोपं त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या काही प्रश्नांमुळे आमच्या ज्ञानात भर पडली, त्यामुळे आमचा जरा चांगला फायदा झाला. बस. ओके, व्हेरी गुड. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि प्रश्न संमिश्र होते, तुम्हाला सोपे विचारले असं काही नाही आहे. यानंतर चौथा विनर जो आहे आपला, त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. या. छान वाटलं खूप. मी काय आता जास्त बोलत नाही. कसं वाटलं तुम्हाला? अचानक कार्यक्रम झाला. अचानक या पहिलं मी कधी गेलो नाही, त्यामुळे जरा भीती वाटली होती जास्त, त्यामुळे मी आलो नव्हतं पुढे. ओके. या ठिकाणी 4ही लोकांनी मनोगत आपली व्यक्त केली आहेत. या ठिकाणी लायब्ररीचे ओनर अक्षय सर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं की त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला एकंदरीत. तर हा कार्यक्रम घेतला एवढं छान वाटतं आहे ना की मुलांसाठी नवीन काहीतरी आपण इव्हेंट घेतो आहे की मुलांच्या अभ्यासातले जे आपण म्हणतो साठी हे चांगलंच आहे की नवीन आपण इव्हेंट घेतो आहे, त्या ह्याने मुलांचा उत्साहही वाढतो आहे. या ठिकाणी हा कार्यक्रम या लायब्ररी मागं किंवा आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये फिरत असतो, या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना बघत असतो. त्याच्यामधून त्यांना एक नवीन काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन मिळावी. काही प्रश्न वाचलेले असतात, काही न वाचलेले असतात, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांना बक्षिसं पण मिळावीत. हा यामागचा एक उद्देश असतो. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला आपल्या लायब्ररीमध्ये येण्याची संधी दिली त्याबद्दल टीम रोजगार कट्टातर्फे आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण रोजगार कट्टा ह्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.